आज राजकारणाची जर व्याख्या करायची झाली तर माणसाने माणसासाठी माणसावर केलेला धंदा म्हणजे राजकारण अशी व्याख्या करावी लागेल. आणि खरोखरच आज राजकारण हा एक व्यवसाय झालेला आहे आणि तो म्हणजे माणसाने माणसावर आणि माणसासाठी केलेला धंदा आहे. पूर्वी राजकारण म्हणजे एक समाजसेवा करण्याचं माध्यम होतं, पण आज राजकारण फक्त स्वसेवा म्हणजे आपलं कुटुंब आणि आपले नातेवाईक यांना सुधारण्यासाठी केलेला धंदा म्हणजे राजकारण आहे. आणि अत्यंत नफेशीर हा धंदा आहे. म्हणजे फक्त कोणीही नेता येतो, माणसाकडे जातो, त्यांना खोट्या आश्वासनं थापा भूस्थापा देतो आणि म्हणजे आपल्या नातेवाईकासाठी भरपूर त्याचा धंदा होतो आणि तो आपलं घर सुधारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माणसंच हे या राजकारणाचं भांडवल आहे. शेतीचा व्यवसाय करायला जा तर अत्यंत जोखमीचा आहे. म्हणजे नांगरणी करा, कोळपणी करा, पेरणी करा, फवारण्या करा, पण यात नफा येईलच का नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणजे नुकसानीचा धंदा होऊ शकतो. पण हा धंदा नफ्याचा आहे. निवडणुका आल्या की गावात यायचं, माणसांना चाटा मारायच्या आणि एकदा निवडून गेले की आपल्या घरासाठी आपल्या नातेवाईकासाठी त्या सत्तेचा वापर करायचा आणि त्यांना समृद्ध करायचा. जास्तीत जास्त कधी काळी जर माणसं समजा जुमानाने लागले तर त्याच्यावर खोट्या आश्वासनाची घोषणांची फवारणी करायची. म्हणजे माणूस पीक हे डौलदार होतं आणि नेत्याला भरभरून देतं. म्हणजे भरपूर नफा देतो, म्हणजे तो निवडून येतो आणि आपलं कुटुंब सुधारतो. खरोखरच मित्रांनो, आज राजकारण हा धंदा झालेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?